MSME आणि MSSIDC द्वारा जागतिक बँक निधी अंतर्गत ज्वेलरी व्यवसायातील उद्योजकांसाठी आज साळुखेनगर इथल्या डॉक्टर DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचं उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं। सुरुवातीला राजन डोंगरे यांनी कार्यशाळेबाबतची माहिती दिली। यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी ज्वेलरी व्यवसायात वाढ व्हावी यासाठीची ही महाराष्ट्र राज्यातील पहिली कार्यशाळा असल्याचं सांगितलं। उद्योजक आणि व्यावसायिकांनी या स्पर्धेच्या युगात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। या उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलं। प्रशिक्षिका शिल्पा जाधव यांनी मीनाकारी तसंच ज्वेलरीमधील विविध कौशल्य आणि डिझाईनची माहिती स्क्रीनद्वारे तसंच प्रत्यक्ष सांगितली। कोल्हापूर सराफ व्यापारी संघटनेचे संचालक विजयसिंह भोसले यांनी मीनाकारी या कौशल्याविषयीची माहिती दिली। नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रवीण मोरे यांनी कौशल्य विकासाबाबतची माहिती यावेळी दिली। जिल्हा उद्योग अधिकारी अनमोल कोरे, साळुखेनगर इथल्या डॉक्टर DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय माळी, MSSIDCचे प्रीतम लोणकर यांनी मार्गदर्शन केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वेलरी व्यावसायिकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला। जेम अँड ज्वेलरी स्किल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटर यांनी कार्यशाळेचं यशस्वी आयोजन केलं।